त्या शिवरात्रीच्या महान व्रतामध्ये त्यांनी सांगितलं, वैष्णवदेव पूजा करते सर्व माझी, भक्तजन माझी पूजा करते. पण ते पूजाची विधी सांगितली. कसं सांगितली? प्रधान 10 लाख जर फुलं वाहिली ना, 10 लाख राजा बनू शकतो म्हणून सांगितलं भगवंताने. बघा कुणाला टाइम आहे 10 लाख फुलं व्हायला? तुम्ही ठरवा. ते शिवपुराण सांगतो ते मी सांगतो. 10 लाख पुष्प भगवंत शिवलिंगावर सोडल्यानंतर राजा बनू शकतो. तो राजा बघा राजा. आता माणसाला पाया पडणार टाइम नाही, वेळ नाही. 10 लाख फुलं कोण सोडणार? 25 कमल सोडल्यानंतर रोग नष्ट होतो. माता किती? 25 कमल सोडल्यानंतर रोग नष्ट होतो माणसाच्या पाठीमागचा. त्या शिवलिंगावर काल जे शिवलिंग प्राप्त झालं ना भगवंत स्तंभामधून, शिवलिंग, त्या शिवलिंगाची पूजा सांगतो तुम्हाला. 13,000 कमल व्हायला तरी विद्या प्राप्त होती. ते विद्यामध्ये प्रारंभ होतो. विद्या प्राप्त होती. कसली विद्या कठीण असू दे, 64 विद्यापैकी कुठली विद्या कठीण असू दे, ती विद्या प्राप्त करू शकतो. 13,000 कमल कोण आणते? कोण म्हणते माझ्या महिमात? कोणी म्हणत नाही. भगवान सांगतात पार्वती माईला, हे देवी 13,000 फुलं वाहा, पुष्प, कमल. ज्याला वाणी पवित्र करायची तर गिरी सोडा, ग्रथ सोडा. ग्रथ पुष्प, ग्रथ नावाचं पुष्प. ज्याला वाणी पवित्र करायची ना तर ग्रथ नावाचे पुष्प सोडा माझ्या बाबा. तर वाणी पवित्र होती माणसाची. अपशब्द मनुष्य बोलू शकत नाही, वाईट बोलू शकत नाही. ते कालची शिवलिंगाची पूजा प्रधान. 88,000 वर्षाला कथा सांगतात सुची महाराज, सनत कुमार सांगतात व्यासांना, आणि भगवान देवादेवी महादेव सांगतात पार्वतीला, देवी ज्याला मरण टाळायचं ना 1,00,000 पुष्प माझ्या सोडले पाहिजे. 1,00,000. ज्याला मरण टाळायचं बस, ज्याला अमर बनायचं ना 1,00,000 बस. एक लगातार पाणी न पिता, जेवण न करता, तहान भूक हरून जाऊन 1,00,000 पुष्प माझ्या मस्तकावर ठेवलं ना, माझ्या मरण टळते. माता भागवत रावामध्ये, शिवपुराणामध्ये कथा आहे माता. 1,00,000 पुष्प. सनत कुमार सांगतात व्यासांना, तुला राजा बनायचं असेल ना एक क्रिया करतो, आणि ज्याला शिवदर्शन बनायचं असेल तर 50 लाख फुलं सोडा माता. कमलाची बरं का, कमलाची गोष्ट मिळते. 1000 फुलं आहेत पण कमल, भगवंताला कमल जास्त पसंत नाही. पुन्हा नंतर बेलपत्र, नंतर जल, नंतर पंचामृत, नंतर प्रणाम, नंतर घुटनों को बैठना, नंतर दलोट. भगवंताचं प्रिय प्रधान सांगितलं. तुला काय म्हटले माहिती? भोग राज्य प्रधान, सांग पूजा. काय म्हटले? सांग पूजा, सांग पूजा. अरे देवी, कुंभ मेला भरता है 12 साल के बाद. हर साधू तपस्वी महात्मा माझ्या कुशामध्ये स्नान करतो. ते कुशावतासारखं पवित्र स्थान कुठं नाही. त्या कुशावतात डुबकी मार, पवित्र माणसाला पापाचा नाश होऊन जाईल. बघा माझ्या नाही. ज्याला आयु पाहिजे, आयु 1,00,000 फुलं व्हा, 1,00,000 पुष्प माझ्या माथ्यावर. काही माणसं म्हणतात महाराज मी 105 वर्ष झालं, भगवंताची कृपा. ना ना ना, कृपा त्याला मदत करा. वाच शिवपुराण. राम राम. कृपा त्याला नाहीये महाराज. माझ्या पत्नीने 105 वर्ष जगलो, सगळ्या यात्रा तीर्थयात्रा केल्या, मला भाग्यवान आहे. ती कृपा नाही. चक्षु माणसं येते, थोडी माणसं येते पण ऐकायला चक्षु येते. हा बोला मामा, चूक पाप झालं, ते चुकून झालं. बघा मामाने सांगितलं, पुजारी मामाने सांगितलं, चालता चालता जर मुलीवर पाय पडला, तुम्ही जाणून पाय दिला का? नाही, जाणून बुजून पाय दिला का? तिची लेकर घरी वाट बघतात, माझी आई साखर घेऊन कधी येईल. माझी आई तोंडामध्ये मुंगीची गोष्ट करतो, लक्ष द्या. माझी आई, माझी माई साखर घेऊन कधी येईल आणि माझ्या तोंडामध्ये घास कधी घालील. तिची लेकर घरी वाट बघतात आणि मुंगी पळत पळत चालेल साखर घ्यायला.
पाय पडलाय का माझं चिंबरून गेली माझी पाप झालं का पुण्य बोला ना पाप झालं पण ते पाप कसं झालं जाणून बुजून केलं का अचानक घडलं चुकून घडलं कसं घडलं चुकून घडलं तर भगवान तुला क्षमा करतात माझ्या आई बघा शिवपुरा भगवान तुला क्षमा करतात बेटा तुझे आंख है तुझे दिखा नहीं पर चिट्ठी का जीव बहुत छोटा है वही भी जीव में परमात्मा शिव हूँ मैं शिव हूँ चिट्ठी के अंदर क्या है भगवान परमात्मा है पर तुझे आंख बड़ी है पर तुझे देखा नहीं गलत बात हो गई मैं तुझे क्षमा करता हूँ जाओ हे पाप होत आहे पण हे पाप लागू शकत नाही मी कशाला बोलतोय पापावर बोलतोय पाप दुसरी व्याख्या माझ्या माईनो एका संताने घुस खाल्ला माझ्या माईने काय खाल्लं शास्त्र सांगते जब तक दांत नहीं दूध भी दूध नहीं तो माताओं भोजन की व्यवस्था करने वाला भगवान शिव है दांत नहीं तो दूध की व्यवस्था की माँ के वस्त्र में दूध आया कहां से आया कोणी दिलं दूध मेरा भगवान परमात्मा दिलं ते कौन करते गेला तुझ्या शरीरामध्ये दूध निर्माण करने वाला कौन है जब दांत नहीं थे छोटा शिशु था बार का दांत नहीं तो माँ के वक्षस्थल में स्थान में दूध दिया इसलिए शिव ने व्यवस्था की जब दांत दिए बाद में भोजन की व्यवस्था करने वाला भगवान शिव है क्यों मांस भक्षण करता है अच्छे पदार्थ कितनी है करोड़ों पदार्थ है कितने सुंदर पदार्थ है कितने स्वादिष्ट है ये खा लो पंच पकवान भोजन ये खा लो मांस भक्षण नहीं करना दूसरों को जान से मारकर अपना आत्मा शांत रहेगा नाना कुत्ते की समान मौत होगी कुत्ते की समान मौत होगी तड़प तड़प से मरना पड़ेगा माता शिवपुरा नहीं करना चाहिए मुझे भाइयों नहीं करना चाहिए चलो भजन सुनो कैलाश के निवासी नम बार बार हो आयो शरण तिहारे आयो शरण तिहारे हार तार 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 कैलाश के खजाना